शेड्यूल एसटी प्रमाणे त्यांची जातनिहाय जनगणना होईल, परंतु ओबीसीची जातनिहाय जनगणना नाकारण्याचं काम ज्यांनी कुणी केले असेल, त्यांची जी व्यवस्था असेल, त्यांचा जो विचार असेल, आणि तेव्हापासून आम्हाला ते भोगावं लागत आहे। 51 पासून कुणाची सरकार होती, कोण होती, त्याचा आम्हाला विचार करायचा नाही, परंतु ज्यांनी आम्हाला नाकारलं आणि मुद्दाम नाकारलं, कारण या देशामध्ये आणि एससी आणि एसटीचा आपण रेशो काढला तर 22.5% आणि आम्ही म्हणतो आम्ही 60%च्या वर आहोत, आणि 60%ला जर त्याचा वाटा दिला तर या देशामध्ये त्यांच्या खुर्च्या हलवण्याचं काम फक्त तुम्ही आम्ही करू शकतो हे त्यांनाच समजलं होतं, आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला 51 पासून नाकारला, आज तागायत ते नाकारत आहेत। याची पार्श्वभूमी अजूनही आमच्या ओबीसीला समजत नाही की नेमकं जात न्याय जनगणना म्हणजे काय आहे। आमचे कोण नेते बोलले, कोण नाही बोलले याचा आम्हाला विचार करायचा नाही, आम्हाला विचार करायचा की आम्ही किती तयार झालेलो आहोत, आम्ही आमच्या 4 लोकांना काय सांगतो आहोत आणि कशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। ओबीसीची लढाई थांबलेली नाही। कोणी सांगते की ओबीसीची लढाई ओबीसी लढलाच नाही, हे चूक आहे। ओबीसीची लढाई सुरुवातीपासून ओबीसीच लढत आहे, याचा इतिहास आपल्याकडे आहे। कारण कर्पूरी ठाकूर असतील तिकडे, ज्याला आपण बिहारचे लेनिन म्हणतो, ते आपले जगदेव बाबू कुशवाहा असतील, रामस्वरूप परमा असतील, 70च्या दशकामध्ये ज्यांनी ही लढाई लढलेली आहे ते सगळे ओबीसीच होते, आणि म्हणून असं बोलल्या जातं कधी कधी की ओबीसीला समजत नाही, ओबीसी लढाई लढत नाही। ठीक आहे, तो मैदानात उतरण्यासाठी अजून तयार झाला नसेल, परंतु मैदानात उतरून ओबीसीचा मुद्दा जिवंत ठेवण्याचं काम या देशामध्ये ओबीसींनीच केलेलं आहे। तुम्हाला माहित असेल की जो बिहारचा ललैसिंह यादव असेल, आपण आपला इतिहासच वाचत नाही, आम्ही काय करतो काय नाही करत, आणि सगळे बोलून जातात ओबीसीला काही घेणं देणं नाही, ओबीसीला काही समजत नाही। हे चुकीचं आहे, कारण या देशामध्ये महात्मा फुले हे ओबीसीच होते, ज्यांनी सांगितलं की लोकसंख्येच्या प्रमाणात या देशामध्ये त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंट पुढे मागणी केलेली आहे की जातीच्या प्रमाणात कामी नेमाती, असं सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले ओबीसीच होते। म्हणजे पहिली लढाई महात्मा ज्योतिबा फुलेपासून सुरू झालेली आहे। कोण किती शिवाजीचं नाव घेतो याचं आम्हाला काही घेणं देणं नाही आहे, पण पहिली शिवाजीची ती समाधी शोधून कुळवाडी भूषणचा पोवाडा लिहिणारा आमचा ओबीसी महात्मा फुलेच होता। लढाई लढली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आम्हाला नितांत प्रेम आहे, कारण त्यांनी आमची समतामूलक समाजाची लढाई, आमचे न्याय, मूलभूत हक्क आणि अधिकार हे संविधानामध्ये आम्हाला दिलेलं आहे। 340व्या कलमानुसार मोठ्या मनाचा माणूस, शेड्यूल तयार व्हावं अशी त्यांची इच्छा होती, परंतु ओबीसीने कदाचित त्यावेळेसचे ओबीसी नेते तयार झाले नसतील, किंवा अपमान वाटला असता आम्हाला, कारण होतं ना आम्ही जरा वरच्या कुळातले म्हणून तयार नसेल, परंतु बाबासाहेबांनी मोठ्या मनाने 340वा कलम संविधानामध्ये टाकलं, आणि 340व्या कलमाअंतर्गतच आज जी लढाई आपण सगळे लढत आहोत भारतभर, ते बाबासाहेबांच्या 340व्या कलमामुळेच आपण लढत आहोत, अन्यथा ती लढाई आपल्याला लढता आली नसती। परंतु आता लढाई लढताना ओबीसींनो तुम्हाला मैदानात यावंच लागेल। 27ची जर जनगणना त्यांनी ओबीसी म्हणून जर आपली केली नाही, आपले किती कॅबिनेट मंत्री केले आम्हाला घेणं देणं नाही, आम्हाला कोणतं ओबीसी मंत्रालय दिलं आम्हाला घेणं देणं नाही, तुम्ही आम्हाला किती पॉवर दिला, किती पोझिशन दिली, आम्हाला काही देणं घेणं नाही। तुम्ही आमच्या ओबीसीच्या सामान्य जनतेसाठी काय केलं हा आमचा कळीचा मुद्दा आहे, आणि सगळेजण जो नाकारतात आम्हाला सामान्य जनतेला नाकारतात, कारण हा ओबीसी जर
यांची जातनिहाय जनगणना झाली तर तिकडे MP MLAच्या खुर्च्यांना खाली कराव्या लागतील हे यांना माहिती आहे. 15% नुसार तिकडे आणि 7.5% नुसार तिकडे आणि 60% नुसार इकडे यांचं भजन तिथे जमणार नाही. जो काही आमचा संसाधन आणि संसाधनामधला आमचा भारतातला आमचा वाटा आहे, जो आमच्या टॅक्समधून आम्ही पे करतो, प्रत्येक माणूस तो आपला वाटा त्या तिजोरीमध्ये भरत असतो. जे काही देशाचं बजेट या देशामध्ये तयार होतं, वार्षिक बजेट, त्या वार्षिक बजेटच्या 40% वाटा आमचा आहे OBCचा. आणि तो जातनिहाय जनगणना झाली तर तो OBCला द्यावा लागल, म्हणून हे जातनिहाय जनगणना करत नाही. तो वाचलेला पैसा आमचा आहे आणि ते घेऊन पळतात मग नीरव मोदी, मेहुल चौकशी, किंग फिशरच्या विजय मल्ल्या. तो आमचा पैसा आहे, त्यांच्या सरकारजवळ असलेला वाचलेला, आणि तो पैसा त्यांना आम्हाला द्यायचा नाही. अशी माणसं घेऊन पैसा घेऊन पळवण्यासाठी आमचा पैसा त्यांना वापरायचा आहे आणि म्हणून ती आपली जातनिहाय जनगणना करत नाही. आमच्या लोकांना, OBCच्या लोकांना जातनिहाय जनगणना म्हणजे हा प्रश्न समजताना काय होणार आहे, जातनिहाय जनगणना झाली तर काय चित्र बदलणार आहे, आमच्या लोकांना सांगण्याची जबाबदारी आहे. बाबा तुझ्या पोराला 100% स्कॉलरशिप मिळणार आहे, माझ्या शेतकऱ्याला SC ST प्रमाणे सबसिडी मिळणार आहे, माझ्या पोरांना उद्योगधंद्यासाठी त्यांना सबसिडीमध्ये कर्ज मिळणार आहे. अशा अनेक आमच्या जीवाभावाला आमचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावणाऱ्या गोष्टी ज्या आमच्या पिढीला 3 पिढीला मिळाल्या नाही ते आमच्या पिढीला मिळणार आहे, हे सांगण्यासाठी आता आम्हाला मैदानात उतरावंच लागेल. कारण तर जोपर्यंत आम्ही इथेच आज धरणे आंदोलन आहे, मागच्या वेळेस माननीय वडेट्टीवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये किंवा सर्व समाज संघटनांच्या नेतृत्वामध्ये OBCंनी आपली ताकद दाखवलेली होती. OBCचा एल्गार कधी नव्हे तो एवढा एल्गार महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि सरकार हादरलंही आहे. तुम्हाला वाटते की सरकार हादरत नाही, फक्त त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे असतात, करण्याचे दात वेगळे असतात. आणि मग ते आपलीच माणसं असतात, ते आपल्याला सांगत असतात की होईल सगळं, थांबा, होईल सगळं, थांबा. आता कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही ठेवायचा एवढी तर्क लावण्याची बुद्धी आपली आहे. आणि एवढा तर्कही जर आम्हाला लावता येत नसेल तर फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, हे आम्ही लोकांना कसं सांगणार. म्हणून भविष्य काळामध्ये आमचा उमेश दादा आहे. मी नागपूरहून यवतमाळला गेली, माझे मिस्टर विलास काळे आणि मी सतत आम्ही OBCचं काम करत असतो. पिसे सर आहे तिथे. आम्ही माणसं जेव्हापासून आम्हाला समजलं तेव्हापासून लोकांच्या दारापर्यंत जाऊन OBC म्हणजे काय, OBC म्हणजे काय, जातनिहाय जनगणना म्हणजे काय, आणि आम्हाला वाटतं की आम्हाला काही प्रमाणात यश आलेलं आहे. जिथे आम्हाला 4 माणसं भेटायची नाही तिथे आज एका फोनवरून 100 माणसं आम्ही गोळा करू शकतो. ही OBCची ताकद आहे, OBCच्या विचारांची ताकद आहे आणि माणसं तयार होत आहे. म्हणून येणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये जर सरकार आपल्याला नाकारत असेल तर त्यांना नाकारायची ताकद आपल्यामध्ये निर्माण करायची की नाही हे आपल्याला ठरवावं लागेल. त्यांच्याजवळ किती पैसा, किती मीडिया, किती काय आहे तो विषय नाही. सामान्यांचा तुम्हाला माहीत आहे, एक माणूस तिथे येतो, 5वी शिकलेला माणूस मराठ्याच्या नावावर येतो आणि सरकारला 4 वाजता, सरकार आपलं म्हणतो आपण, 4 वाजता उठून रात्रभर जागून शिवडीच्या त्या मैदानावर त्याच्यामध्ये त्याला तो प्रमाणपत्र देण्यात येते. कोण आहे ती माणसं, जी माणसं OBC म्हणून आम्हाला नाकारतात आणि एका जातीला या संविधानाने कधीही संविधानिक हक्क देण्याचा कधी संविधानामध्ये तरतूद नसताना एका जातीला
ओबीसीचा प्रवर्ग आहे, एसटीचा प्रवर्ग आहे, एसटीचा प्रवर्ग आहे. परंतु एका जातीचा प्रवर्ग संविधानात नसताना जी माणसं आपल्याला आपली वाटतात ती माणसं त्यांच्यासाठी रात्रंदिवस खपतात. एका दिवशी 3-3 मीटिंग कॅबिनेट होतात आणि रात्रीच्या रात्री GR निघतात आणि आमची लढाई 50 वर्षाची लढाई त्यांना दिसत नाही का? आम्ही गप्पा आहोत. त्यांचं आंदोलन कसं चाललं प्रत्येकाला माहीत आहे. कोणी रसद पुरवली सर्वांना माहीत आहे. एक फाटका माणूस आंदोलन करू शकत नाही. आम्ही एवढ्या वर्षाचं आंदोलन करतो, खिशातला पैसा आम्ही मोकळा करतो आणि आंदोलन करतो. आणि ही जी आंदोलनं आम्ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत, ही आंदोलनं घडवलेली आहेत आणि ओबीसींना नाकारण्यासाठी घडवलेली आहेत. एका दिवसात GR, एका दिवसात त्यांच्या जाती शोधण्याचं त्यांना सगळं षडयंत्र रचल्या जाते. आणि दुसऱ्या मीटिंगमध्ये का हो, सरकार एका माणसाला घाबरतं आणि 60% घाबरत नाही. पॉवर कोणामध्ये आहे? पॉवर त्यांच्या हातात आहे. एक माणूस मधात, 2 मराठा मुख्यमंत्री आणि आम्हाला नाकारतात. आमचा उमेश महाज्योतीसाठी सतत धडपडत असतो. महाज्योतीला मिळालेला पैसा बघा, सतत आमचा माणूस बोलतो. आणि सारथीला मिळालेला पैसा बघा. ही माणसं आम्हाला सतत खालच्या पातळीवर नेण्यासाठी विचार करत असतात. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक म्हणून लढाई आपली आहे, ती आपल्याला लढायची आहे. हो, आणि म्हणून लढाईसाठी आपल्याला सज्ज होऊन कोण कार्यक्रम घेण्याचा विचार न करता ओबीसी म्हणून आपण एकत्र येऊया आणि आपली लढाई, आपला झेंडा, आपलाच खांदा, आपलंच डोकं घेऊन आपण लढूया. एवढंच बोलते आणि थांबते. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा. जय ओबीसी. जय ओबीसी. धन्यवाद काळेताई.